1996 मध्ये निवडणूक झाली, पण सरकार स्थिर राहिलं नाही. सरकार पडलं आणि 98 साली पुन्हा निवडणूक झाली. त्याच्या पाठीमागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण असं होतं की भारताच्या राजकारणामध्ये काही नवीन समाज घटक हे प्रवेश करत होते. हे राजकारण खरं तर 1989 मध्ये सुरू झालेलं होतं. याचं नाव आहे मंडलचं राजकारण किंवा ओबीसींचं राजकारण. याची सुरुवात विश्वनाथ प्रताप सिंगांनी मुख्यतः मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याचं आश्वासन देऊन केली. पण खरं तर हा मुद्दा तेवढ्यापुरता मर्यादित नव्हता. तर लोकशाही स्वीकारल्यानंतर लोकशाहीमध्ये नेमकी सत्ता कोणत्या समाज घटकांकडे जाणार आणि जे समाज घटक मागासलेले आहेत त्यांच्याकडे सत्ता जाणार का नाही असा प्रश्न अभावितपणे या कार्यक्रमामधून निर्माण झाला. 1990 नंतरच्या काळामध्ये भारताच्या राजकारणाला कलाटणी देणारे म्हणून जे नेते उदयाला आले ते दोन नेते होते, लालू प्रसाद यादव बिहारमध्ये आणि मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशमध्ये. 96च्या आणि 98च्या निवडणुकांमध्ये आणि त्या निवडणुकांनंतर तयार झालेल्या राजकारणामध्ये त्यावेळच्या सरकारांमध्ये लालू प्रसाद असोत की मुलायम सिंग असोत यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यामध्ये भरीला अर्थातच कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष होता आणि त्यामुळे 98च्या निवडणुकीनंतर जरी अटल बिहारी वाजपेयींचं आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलं तरी ते सरकार अवघ्या 1 वर्षात पडलं. याचं कारण त्या सरकारला पाठिंबा देणारे सर्व घटक पक्ष त्या सरकारबरोबर अखेरपर्यंत राहायला तयार नव्हते. ऐन वेळेला लोकसभेतल्या मतदानामध्ये मतं फिरली आणि निवडणुकीचे निकाल जसे बदलतात तसं लोकसभेतल्या अविश्वासाच्या ठरावावरचा निकाल देखील बदलला. वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला. 89 नंतर जशी 91 मध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी लागली तशी 96 नंतर 98 मध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी लागली आणि तिसऱ्यांदा 98 नंतर पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येऊन ठेपली अवघ्या 1.5 वर्षांमध्ये. पण लोकशाही एकदा स्वीकारली की त्या लोकशाहीच्या तर्कशास्त्राचा एक भाग असाही असतो की लोक ज्यांना निवडून देतील ते राज्यकारभार करतील आणि त्यांना जर कारभार करता येत नसेल तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे 98च्या निवडणुकीनंतर अवघ्या 1.5 वर्षात देश पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरा जायला तयार झाला.